मित्रांनो, आपण आपला पैसा वाढवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत असतो. कारण आपल्याला वाटतं, जितका पैसा जास्त असेल, तितकं आयुष्य चांगलं राहील. पण जगातील अनेक यशस्वी लोक एक वेगळीच गोष्ट सांगतात. पैसा वाढवण्यासाठी मेहनत करण्यापेक्षा स्वतःची किंमत वाढवण्यासाठी मेहनत करा. आणि हाच नियम अध्यात्मातही लागू होतो. अनेक लोक देवधर्म करतात. कुणी परमेश्वराकडे काही ना काही मागतात. पुण्य कमावण्यासाठी प्रयत्न करतात. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला आरोग्य, कुणाला यश, तर कुणाला संकटातून सुटका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वराकडे काहीतरी मागायला जाणाऱ्यांपेक्षा परमेश्वराला भेटायला जाणारा मनुष्य त्यांना अधिक प्रिय असतो. कारण मागणारा माणूस वस्तू शोधत असतो, पण भेटायला जाणारा परमेश्वराला शोधत असतो. आणि म्हणूनच परमेश्वराकडे काहीतरी मागायला जाणारे लाखो असतात, पण देवालाच भेटायला जाणारे फार थोडे असतात. म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्ण देव म्हणतात, मनुष्याणाम सहस्रेषु, हजारो लोकांमध्ये एखादाच मनुष्य खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या नजरेत आपली किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. पण परमेश्वराच्या नजरेत आपली किंमत कशाने वाढते? तर जेव्हा आपली क्रिया निर्हेतुक होते. कारण 9 प्रकारचे हेतू असतात. कोणाचा तरी अभिमान घेऊन क्रिया करणे, लोक माझ्याविषयी काय विचार करतील या दाक्षिण्याने क्रिया करणे, त्रिगुणात्मक स्नेहामुळे क्रिया करणे, त्याच्याकडून आपलं काहीतरी काम करून घ्यायचं आहे म्हणून क्रिया करणे, भीतीमुळे क्रिया करणे, कीर्ती आणि प्रसिद्धीसाठी क्रिया करणे, याने माझ्यावर उपकार केले आहेत किंवा हा माझे उपकार मानील म्हणून क्रिया करणे, अनुकंपा किंवा दयेपोटी क्रिया करणे आणि राजस हेतूने क्रिया करणे. या 9 हेतून व्यतिरिक्त जी क्रिया असते तिलाच निर्हेतुक क्रिया म्हणतात. पण जर आपण स्वतःचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल, आपल्या जवळपास प्रत्येक कृतीमध्ये यापैकी एखादा ना एखादा हेतू असतोच. मग निर्हेतुक क्रिया करायची ती कशी? त्यासाठी एक सुंदर उपाय आहे. त्या श्रीकृष्ण भगवंतालाच प्रार्थना करा, हे श्रीकृष्ण महाराज, या क्रियांमध्ये माझे जे काही हेतू असतील ते सर्व आपण मोडून काढा आणि माझी क्रिया निर्हेतुकात घालून आपण तिचा स्वीकार करावा. मित्रांनो, पुण्य कमवण्यापेक्षा परमेश्वराच्या नजरेत आपली किंमत वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्यांची परमेश्वराच्या नजरेत किंमत वाढते त्यांनाच परमेश्वराचे सहाय्य मिळते आणि त्यांचे दुःख कमी होऊन त्यांच्या सुखात वाढ होत जाते. जीवाला सुखाच्या दिशेने घेऊन जाणारे असेच विचार ऐकण्यासाठी सुखाच्या पेरणीचे पुढील भागही ऐकत रहा. भेटू पुढील भागात. तोपर्यंत जय श्री कृष्ण.